शेतकऱ्यांसाठी तुम्ही देवाकडे काय मागणी करणार आहात? शेतकऱ्यासाठी माझं एकच म्हणणं आहे, फक्त सरकारनं कर्ज माफ करावे असं मला अपेक्षा आहे. ह्या वारीमध्ये माझं तेवढं होऊन जावे असं मला वाटतं. नमस्कार, मी अरविंद लांडगे आणि आपण आलो आहोत आता संत तुकाराम महाराजांच्या दिंडीमध्ये. इथं मराठवाड्यातले काही भाविक भक्त भेटले आहेत, तर त्यांना विचारूया या दिंडीबद्दल त्यांचा काय अनुभव आहे. नमस्कार, तुमचं नाव काय आहे आणि तुम्ही कोणत्या गावावरनं आले आहात? माझं नाव आहे दिगंबर बाण. मी आलेलो आहे जालन्याकडून. माझ्या गावाचं नाव बाणाची वाडी. मला दिंडीमध्ये खूप छान वाटतं. मला आता दुसरं वर्ष चालू आहे सध्या आणि वारी करायला खूप छान वाटतं. असं भाविक होतं माणूस, खरंच भारी वाटतं. ज्याला कोणाला यायचं असलं वारीला तर एकदम भारी आहे, येऊन पहा, खूप छान वाटतं. तुझे गावातले जे मित्रमंडळी आहेत जे वारीला आले नाही, तर त्यांना तू काय सांगू शकतो आमच्या माध्यमातून? त्यांना खास तर यायला पाहिजे होतं. वारी खूप छान असते. काही आले तर बाकीचे घरी गावाकडे राहिलेले ते पुढच्या वर्षी येते मला वाटतंय. मी सध्या माझे 10 जण घेऊन आलोय. या वर्षी एक्स्ट्रा नवीन कोणती किती घेऊन आलात? 2 जण आलेत नवीन. तुम्ही काय मनामध्ये काय इच्छा ठेवून आल्यात वारीला? मनामध्ये माझी एकच इच्छा आहे, माऊलीने सर्वांना आशीर्वाद द्यावे, सर्व ठीकठाक राहावे. मला भेटून खूप आनंद वाटला. थँक्यू.